पुण्याच्या इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं 24 पैकी 24 जागा जिंकलेल्या आहेत आणि बारामतीच्या पाठोपाठ इंदापूरमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे। विशेष म्हणजे इंदापूरमधील काटी लाकेवाडी जिल्हा परिषद गटाकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष होतं। श्रीमंत ढोले विजयी उमेदवार माझ्याबरोबर आहेत। काय सांगाल मला, या ठिकाणी खूप मोठी तगडी फाईट होती, या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं, अखेर या ठिकाणचा गड तुम्ही राखलेला आहे। स्वर्गीय अजितदादा यांनी सर्वप्रथम मी यांच्या चरणी माझा विजय अर्पित करतो। 22 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली। राज्यातील पहिली उमेदवारी होती। पुढं जसं जाईल तसं घड्याळाच्या चिन्हावरती दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धनजी पाटील साहेब एकत्र आले आणि हर्षवर्धन पाटील साहेबांच्या बरोबर 30-35 वर्ष काम केलेले विरोधी उमेदवार हे भाजपचे चिन्ह कमल या चिन्हावरती उभा राहिले। तगडी फाईट सुरू झाली। अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष होतं, परंतु कार्यकर्त्याच्या जोरावर, विकासाच्या जोरावरती आम्ही हा विजय खेचून आणलेला आहे। तुमच्या समोर विलास वाघमोडे म्हणजे जवळपास 10 वर्ष माजी सभापती राहिलेले, निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आहेत, ते एवढं मोठं एक नेतृत्व पुढे होतं। काय एवढा मोठा विजय होईल असं अपेक्षित होतं? जवळजवळ पाहता 47 पदं त्यांनी भोगलेली आहेत, परंतु जनता कसं आहे, विकासाच्या बाजूने जाते। तरुण उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते। विकासाचं व्हिजन घेऊन जाणारा मी उमेदवार आहे। तशा पद्धतीचं काम आम्ही 2012 ते 17च्या कालखंडामध्ये केलेलं होतं आणि म्हणूनच जनतेने आमच्यावरती विश्वास दाखवला। आता काय विजन असेल तुमचं यापुढे मतदारसंघामध्ये? आणि अजितदादाच तुमच्या बरोबर नाही आहेत, खरं तर तुम्ही अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्ती होता, विश्वासू कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे। ज्याप्रमाणे दत्तात्रय भरणे यांचे तुम्ही विश्वासू आहात। आज दादाचं नाव काढलं तरी डोळ्यात अश्रू येतात। दादांमुळे आम्ही कार्यकर्ता उभा राहिलो आणि हेच दादा आम्हाला सोडून गेलेल्याचं खूप दुःख झालेलं आहे। भविष्यात आता आम्हाला दत्तामामा भरणेच आमचा पाठीराखा आहे आणि त्यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील साहेब, आप्पासाहेबांच्या माध्यमातून या तालुक्याचा सर्वांगीण विकास केला जाईल। शिक्षण, हरघर जे योजना असेल, नळ पाणी पुरवठा योजना असतील, शेतीसाठी वीज, पाणी, रस्ते, ह्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। माझ्याबरोबर बापूराव शेंडे जे पंचायत समिती त्या गणाचे विजयी उमेदवार आहेत, वरकुटे गावचे ते सरपंच आहेत। काय सांगाल मला, खूप मोठी फाईट तुमच्या या जिल्हा परिषद गटामध्ये होती, संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष तिकडे होतं की या गटात काय होईल। अखेर 3ही सीट तुमचे त्या ठिकाणी विजयी झाले। सर्वप्रथम काटी लाकेवाडी गणातील हा जिल्हा परिषद गटातील 3ही उमेदवारांचा विजय आम्ही स्वर्गीय अजितदादांच्या चरणी अर्पण करतो। हा विजय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, माजी सहकार मंत्री नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, त्याचप्रमाणे काटी लाकेवाडी गटातील सर्व सहकारी कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून हा विजय साकार झालेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान या तालुक्यातील 3ही नेत्यांचं आहे। त्याचप्रमाणे सर्व सहकारी कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी यांचा आहे। आपण बघतोय की इंदापूरमध्ये काटी लाकेवाडी जिल्हा परिषद गटात नक्की काय होणार याकडे अवघ्या जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या होत्या। इंदापूरचा निकाल जो आहे तो उशिरानं लागला, मात्र इंदापूर तालुक्यात संपूर्ण एक हाती घड्याळाची सत्ता आणण्यात या ठिकाणचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यशस्वी झालेत। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।